आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांचा वडीगोद्रे ते उपोषण सुरू आहे। यावेळी सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतलेली आहे। उपोषणस्थळी उपोषणाला भेट दिलेली आहे। यावेळी संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचीही यावेळी उपस्थिती होती। वडीगोद्री येथे उपोषणस्थळी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी समाज बांधव दाखल झालेला आहे। आज उपोषणस्थळी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळाली। संपूर्ण बीड जिल्ह्यासह बऱ्याच जिल्ह्यामधून गाड्यांचे ताफे या ठिकाणी येत होते। बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत। समाज बांधव ओबीसी समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत। यावेळी शिष्टमंडळातील सदस्य जे आहेत सदस्य होते त्यामध्ये अतुल सावे, संदीपान भुमरे, माजी केंद्रीय मंत्री यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांबरोबर चर्चा केलेली आहे आणि सरकारनं जे काही आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिलेलं आहे ते आश्वासन त्यांनी सांगितले। सरकार ओबीसीच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागू देणार नाही, काही मुद्दे त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत। आपण पाहूया या ठिकाणी चर्चा काय झाली। मोबाईल खाली कर जरा। ते बॅनर त्या ठिकाणी पडल, कृपया बॅनर पासून अंतर व्हा, ते बॅनर पडल खाली। राज्य सरकारच्या या वतीनं ते शिष्टमंडळ या ठिकाणी आलंय, तर ते या ठिकाणी संवाद साधतील। लक्ष्मण तू सरक ना। माझी सगळ्यांना विनंती आहे, 5 मिनिटं आपण शांतता राखावी। आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी आमच्याशी चर्चा केली। फोनवर आम्हाला सांगितलं की जाऊन आज हाके साहेबांना आणि वाघमारे साहेबांना भेटा, त्यांना विनंती करा की उद्या कॅबिनेटची मीटिंग आहे त्यावेळी जर आपण आला तर आपल्याशी चर्चा करून ज्या आपल्या मागण्या आहेत त्याच्यावर नक्कीच आजपर्यंत दरवेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही म्हणून, आणि त्याच पद्धतीने आम्ही पण सगळेजण करत आलेलो आहे।
आज त्याकरता खास संदीपांजी भोंगरे साहेब, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री, नवनिर्वाचित खासदार आहेत, आमचे केंद्रीय माजी मंत्री आदरणीय खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब, आमच्या तिघांचं शिष्टमंडळ आज काटे साहेबांशी आणि वाघमारे साहेबांशी चर्चा करायला आम्ही आलेलो. त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. आता त्यांना आम्ही विनंती करतोय की तुम्ही मुंबईला उद्या चलावं आज उपोषण सोडून, आणि उद्या चर्चा करून त्या चर्चेमधून सोल्युशन जर नाही निघालं तर परत तुम्ही करू शकता. पण त्यांचं म्हणणं आहे की आमचं शिष्टमंडळ येईल, 5 जणांचं शिष्टमंडळ ते उद्या मुंबईला यायला तयार आहे. त्या शिष्टमंडळाबरोबर उद्या अन्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे चर्चा करतील आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यात नक्कीच सोल्युशन काढून तो आम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करायचा प्रयत्न करू. त्या ठिकाणी माझी एवढीच विनंती आहे की दोघांनाही साहेबांनी त्याचा आता आम्ही मेडिकल हे केलं. कराड साहेब स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे त्यांना त्याचा ज्ञान आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही भले उपोषण सोडू नका, पण पाणी घ्यावं अशी आमची आपल्याला विनंती आहे. आपण निर्णय घ्यावा. वाघमारे साहेब, आमची आपल्या दोघांनाही विनंती आहे, आपली साहेबांना, वाघमारे साहेबांना, कारण की आम्ही तुमचा प्रश्न 100% सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला सांगतो तो सोडवायचा प्रयत्न करू. आणि अशी कुठलीही तुम्ही मनात शंका ठेवू नका की तुमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. 100% तुमचं सगळ्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकारच्या दरबारी मांडून त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आज वडीगोद्री या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण ठाके जे मागासवर्गीय आयोगाचे 4 वर्ष सदस्य म्हणून काम केले आणि त्यांना वेगवेगळ्या मागासवर्गीयाच्या हक्काच्या ज्या ओबीसी रिझर्वेशनची माहिती आहे अशी त्यांनी उपोषण सुरू केले. त्यांनाही साथी श्री वाघमारे यांनी उपोषण सुरू केले. महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार शिष्टमंडळ आम्ही इथं आलो होतो. मान्यातून ओबीसी मंत्री आहे तर आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. एकंदरीत त्यांच्या ज्या काय मागण्या आहेत तर ते उद्या कॅबिनेटच्या मंत्रिमंडळामध्ये दोन्ही मंत्री जो आहे त्याच्यामध्ये सांगतील, बोलतील. त्यांचं शिष्टमंडळ येणारा घेतला. पण एक डॉक्टर म्हणून मी ज्यावर त्यांचं ब्लड प्रेशर पाहिलं, पल्स रेट पाहिला तर त्यांना डिहायड्रेशन आहे. माझ्या प्रॅक्टिसचं करत आहे पण डॉक्टर आहे तर नाही टॅकिकार्डिया आहे, म्हणजे पल्स रेट वाढलेला आहे, हार्ट रेट वाढलेला आहे. तर एकंदरीत त्यांना पाणी घ्यावे अशी आम्ही विनंती केलेली आहे. पण ते अट्टरसाट आम्ही करणार नाही आहे, कारण जर पाणी नाही पिलं तर किडनीला त्रास होऊ शकतो. आउटपुट कमी आहे. त्यांना लगेचसुद्धा काल दुपारी झाली आणि किडनी त्यांना झालीच नाही. आणि ते किडनीला जर त्रास झाला तर तो इरिपेरेबल असतो, नंतर ते चांगलं होऊ शकत. उपोषण तर करा, पण पाणी पिऊन उपोषण करावं. पाणी पिऊन उपोषण करतात म्हणजे बेमुदत उपोषणमध्ये सुद्धा पाणी पितात याची मला कल्पना आहे. म्हणून आमची विनंती आहे आपण पाणी प्यावं. आणि उद्या माननीय शिष्टमंडळावर चर्चा होईल, त्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा निर्णय पाठवला जाईल. पण नेहमीच महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सुद्धा आरक्षण दिलं जाईल. म्हणून ओबीसीच्या आरक्षणाला काही धक्का लावणार नाही. तुम्हाला जाहीर आश्वासन दिलेलं नाही असं मला वाटतं. तरी उद्याची चर्चा करावी. बघा त्याच्यात तुम्ही बोला. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार आज आम्ही अतुलजी सावे साहेब, माजी केंद्रीय मंत्री भागवतजी कराड साहेब आणि मी
आपल्याला भेटण्यासाठी आलो आणि आपल्याला आपल्या ओबीसी खात्याचे मंत्री कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेबांनी सांगितलं की आपल्याला कुठल्याही अन्यायाने ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. पण आमची विनंती आहे, डॉक्टर कराड साहेबांनी सांगितलं, डॉक्टर स्वतः ते डॉक्टर आहे, आमची विनंती आहे साहेब असतील वाघमारे साहेब असतील की आपण पाणी घ्यावं आणि उद्या शिष्टमंडळ